नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, गेल्या वर्षी आपण 500 मराठी व्याकरणाची एक सिरीज आपण सुरू केली होती आणि ते पूर्ण केली होती. आपण 500 चे अशा आपण 2 लेक्चर टाकले होते आणि एकूण 1000 प्रश्न टाकले होते मराठी व्याकरणाचे. ह्या सिरीजचा विद्यार्थ्यांना खूप सारा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. विद्यार्थ्यांचे मार्क वाढले, कॉन्फिडन्स वाढला, कन्सेप्ट क्लिअर झाली. ह्या वर्षी तुमच्या आग्रहास्तव परत एकदा मराठी व्याकरणाची सिरीज सुरू करतोय. दररोज तुम्हाला प्रश्न येणार आणि एक सोबत सर्व लेक्चर झालं की 500 प्रश्नांचं पण एक लेक्चर आपलं संपूर्ण जोडून ते तुमचं युट्यूबला लेक्चर येऊन जाईल. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. चला, पहिला प्रश्न बघा काय सांगतोय. मराठी भाषा गौरव दिन हा केव्हा साजरा केला जातो? मराठी भाषा गौरव दिन हा केव्हा साजरा केला जातो? 1 मे, 15 ऑगस्ट, 27 फेब्रुवारी आणि 1 जानेवारी. त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर 27 फेब्रुवारी हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पेपरला विचारला जातो हा प्रश्न. ओके. नेक्स्ट. ज्येष्ठ कवी, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 27 फेब्रुवारी जो आहे तो मराठी भाषा गौरव दिन म्हणून बनवला जातो. कधी? तर 27 फेब्रुवारीला काय असतं? विष्णू वामन शिरवाडकर यांची जयंतीनिमित्त हा मराठी भाषा गौरव दिन बनवला जातो, साजरा केला जातो. मराठी राज्य भाषा दिन, आता इथं बघा चेंज झालाय शब्द. इथे काय आलाय? मराठी राज्य भाषा दिन कधी असतो? 1 मे, 15 ऑगस्ट, 27 फेब्रुवारी आणि 1 जानेवारी. राज्यभाषा जर विचारलं ना आपल्याला मराठी राज्यभाषा दिन, तर मराठी राज्यभाषा दिन 1 मे सांगायचं. मराठी राज्यभाषा दिन काय सांगायचं? 1 मे सांगायचं. ठीक आहे. आता महाराष्ट्र दिन असतो ह्या दिवशी 1 मेला, म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 ला आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली आणि मराठी ही आपल्या राज्याची काय झाली तर अधिकृत भाषा झाली. मराठी ही आपल्या राज्याची काय झाली? अधिकृत भाषा झाली होती. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? सेतुबंध. वाक्यतीराज, प्रवरसेन, भीष्माचार्य आणि मुकुंदराज. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? बघा, सेतुबंध जो आहे तो प्रवरसेन यांनी लिहिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रवरसेन. ओके. नेक्स्ट. वाक्यातिराज यांनी गौडवध या प्रसिद्ध प्राकृतिक महाकाव्याची रचना केली. भीष्माचार्यांनी बघा भीष्माचार्य निरुतशेष या ग्रंथाची रचना केली. मुकुंदराज यांनी विवेक सिंधू या ग्रंथाची रचना केली. विवेक सिंधू जो आहे, विवेक सिंधू यांनी जो लिहिला होता मुकुंदराज यांनी जो विवेक सिंधू लिहिला होता तर तो विचारलेला आहे पेपरला प्रश्न. त्याच्यामुळे हायलाइट करून ठेवा. IMP असू द्या, पेपरला विचारला जाऊ शकतो. ओके. नेक्स्ट. मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे? कानडी संस्कृत, इंग्रजी संस्कृत, फारशी, पोर्तुगीज आणि इंग्रजी आणि पोर्तुगीज. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा. मराठी व्याकरणावर ह्या 2 भाषांचा प्रभाव आहे. कोणता? इंग्रजी आणि संस्कृत. या 2 भाषांचा काय तर मोठ्या प्रमाणावर प्रभाव असणार आहे. ओके. नेक्स्ट. बोलीभाषा ही लवचिक व बदलक्षम असते, तर लेखी भाषा ही स्थिर व ताठर असते. मग आता इथं बघा, पूर्वार्ध बरोबर आहे, उत्तरार्ध चूक आहे. पूर्ण विधान बरोबर आहे, पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर आणि पूर्ण विधान कसं आहे तर चूक आहे. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? तो योग्य उत्तर असणार आहे बोलीभाषा लवचिक बदलक्षम असते, तर लेखी भाषा स्थिर व ताठर असते. पूर्ण विधान बरोबर आहे. पूर्ण विधान कसं आहे तर बरोबर असणार आहे. ओके. नेक्स्ट. लिपी म्हणजे काय? लिपी म्हणजे लिंपणे. बघा, लिपी म्हणजे काय म्हटलं तर लिंपणे म्हणजे लिपी, सारवणे म्हणजे लिपी. आपण जी भाषा बोलतो त्याला लिपी म्हणतात. आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला म्हणायचं लिपी. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असं म्हटलं जातं. ओके. लिपीची व्याख्या आपण जे बोलतो किंवा विचार करतो ते लिहून ठेवण्यासाठी ज्या सांकेतिक चिन्हांचा, खुणांचा वापर करतो त्या पद्धतीला लिपी असे म्हणतात. लिपी हा शब्द लिंपणी या धातूपासून तयार झालेला आहे. लिपी हा शब्द कसा तयार झालाय तर लिंपणे या धातूपासून. ओके. भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? भाषेच्या पायऱ्या किती? भाषाविषयक कौशल्यांच्या 5, 3, 4 आणि 2. तर आपल्या भाषेचे जे कौशल्य आहे, भाषेची कौशल्य किती रे? तर 5 असणार आहे. भाषेची कौशल्य 5. पर्याय क्रमांक 1. पायऱ्या कोणकोणत्या बघा. श्रवण, भाषण, वाचन, लेखन आणि आकलन करणं.
श्रवण, भाषण, वाचन, लेखन आणि आकलन करणे. ओके. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणकोणत्या? बघा, महत्वाचा प्रश्न IMP पेपरला विचारलेला आहे अगोदर पण, आणि यावर विचारू शकता, रिपीट होऊ शकतो, कॉपी पेस्ट होऊ शकतो. सांगा याचं देवनागरी लिपी कोणकोणत्या आहे? मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत, मराठी, हिंदी, कानडी, इंग्रजी, मराठी, तेलगी, हिंदी, संस्कृत, मराठी, कानडी, गुजराती आणि बंगाली. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा बरं. बघा, पर्याय क्रमांक 1 मराठी, गुजराती, हिंदी आणि संस्कृत. ह्या काय तर देवनागरी. मग देवनागरी लिपीबद्दल आणखीन माहिती जाणून घ्या, कारण देवनागरी लिपीबद्दल पेपरला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे ना. मग आता बघा, देवनागरी लिपीबद्दल काय तर लिहिण्याची पद्धत कशी आहे? डावीकडून उजवीकडे. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत कशी तर डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. इथं हायलाइट करून दिले. शिरोरेषा शब्दांच्या वर जोडलेली आडवी रेषा, म्हणजे आता समजा मी इथं लिहिलं देवनागरी हा शब्द लिहिला, बरोबर, देवनागरी शब्द लिहिला, ही जी आडवी रेष मारली ना, आडवी रेष, तर याला म्हणायचं शिरोरेषा म्हणायचं. याला काय म्हणायचं? शिरोरेषा असं म्हणायचं. ठीक आहे, आडव्या रेषेला. आणि बाळबोध ह्याच देवनागरी लिपीला आणखीन एक नाव आहे, त्या लिपीला बाळबोध असं देखील म्हटलं जातं. ओके, कन्सेप्ट क्लिअर. चलो नेक्स्ट. आपल्या घरात बोलले जाणारी भाषेला काय म्हणतात? बोली भाषा, मातृभाषा, प्रमाण भाषा, लेखी भाषा. तर आपल्या घरामध्ये जी बोलली जाते त्या भाषेला मातृभाषा असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं तर मातृभाषा असं. ठीक आहे. त्यानंतर बघा, मातृभाषा ज्या व्यक्तीला जन्मापासून घरात कुटुंबात शिकायला मिळणाऱ्या व बोलल्या जाणाऱ्या भाषेला, प्रथम भाषेला मातृभाषा असं म्हणतात. बोली भाषा म्हणजे विशिष्ट भागात, प्रदेशात दैनंदिन व्यवहारासाठी वापरली जाणारी भाषा. उदाहरणार्थ वराडी, त्यानंतर खानदेशी आणि त्यानंतर मालवणी. ओके. प्रमाण भाषा म्हणजे काय तर शासन, शिक्षण, वृत्तपत्रांमध्ये अधिकृतपणे वापरली जाणारी शुद्ध व सर्वसामान्य भाषा म्हणजे त्याला म्हणायचं प्रमाण भाषा. आणि लेखी भाषा म्हणजे लिखित स्वरूपात मांडली जाणारी. लेखी भाषा म्हणजे काय तर लिखित स्वरूपात मांडली जाणारी भाषा. ओके. खालीलपैकी कोणते विधान बोली भाषेसाठी योग्य आहे? बोली भाषा ही अक्षर नष्ट न होणारी असते. बोली भाषा शर नष्ट होणारी असते. बोली भाषा केवळ ग्रंथामध्ये वापरली जाते. आणि बोली भाषा ही राजकीय व्यवहाराची मुख्य भाषा आहे. आपल्याला काय म्हणलंय तर योग्य विधान सांगितलं, योग्य विधान. तर बोली भाषा ही शर म्हणजेच काय तर नष्ट होणारी. आता समजा मी तुमच्याशी बोलतोय, ऑनलाईन नाहीये, समजा आपण असंच एक बाहेर भेटलोय कुठेतरी आणि मी तुमच्याशी बोलतोय, तर बोलता असताना शब्द जे आहे ते नष्ट झाले, अक्षर जे आहे नष्ट झाले, काही याच्यामध्ये आहे का पुरावा तर नाही ना. मग इथं बोली भाषा ही शर नष्ट होणारी असते. हे विधान कसं आहे तर बरोबर आहे. आता तुम्ही लेक्चर करताय, तुमच्याकडे काहीतरी प्रूफ आहे, रेकॉर्ड आहे म्हणून काही हरकत नाहीये. पण जर रेकॉर्ड नाहीये, बरोबर ना, आणि मी तुमच्याशी असंच बाहेर भेटलो आणि बोलतोय, तर ते शब्द जे आहे ते नष्ट होणार आहे की नाही. मग ते नष्ट होणारे जे असेल तर त्याला काय म्हणायचं, हे हे विधान जे आहे ते योग्य आहे. बोली भाषा कशी असते तर शर म्हणजे नष्ट होणारी असते. ओके. आता बघा, नाशवंत नष्ट होणारी असते. बोली भाषा नैसर्गिक मौखिक बोलली जाणारी. आपण उच्चारलेले शब्द हवेत विलीन होतात आणि ते तात्पुरत्या स्वरूपात असतात. जर ते लिहिले गेले नाही तर काळाच्या ओघात नष्ट होऊ शकतात. म्हणूनच तिला शर म्हटले जाते. म्हणूनच तिला काय म्हटलं तर शर म्हटलं. तर प्रमाण लेखन भाषा ही अक्षर नष्ट न होणारी असते. जेव्हा भाषा लिपीच्या माध्यमातून कागदावर किंवा ग्रंथात लिहिली जाते तेव्हा ती टिकून राहते, नष्ट होत नाही. म्हणून लिखित स्वरूपात किंवा लेखन हे अक्षर मानले जाते. लेखन हे काय केलं जातं तर अक्षर मानलं जातं. ओके. नेक्स्ट. खालील कोणत्या भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास केला जातो? मातृभाषा, बोली भाषा, प्रमाण भाषा आणि प्रादेशिक भाषा. आपल्याला काय म्हणलंय, खालीलपैकी कोणत्या भाषेच्या व्यवहाराचा व्याकरणाचा अभ्यास केला जातो? भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास केला जातो. तर मातृभाषेचा पण नाही केला जात, बोली भाषेचा पण नाही केला जात, प्रादेशिक पण नाही. जी प्रमाण भाषा असते, जी प्रमाण भाषा असते त्या प्रमाण भाषेचा अभ्यास केला जातो. त्या प्रमाण भाषेचा काय ना अभ्यास केला जातो. ठीक आहे. प्रमाण भाषेचे व्याकरण. प्रमाण भाषा ही लिखित सुसंस्कृत नियमबद्ध भाषा असते. तिचा वापर ग्रंथ निर्मिती, वर्तमानपत्रे, शिक्षण, शासकीय व्यवहारात होतो. या भाषेला विशिष्ट नियम चौकट असल्यामुळे तिच्या अभ्यासासाठी व्याकरणाची गरज असते आणि व्याकरणाचा अभ्यास हा प्रामुख्याने प्रमाण भाषेचाच केला जातो. ओके. वऱ्हाडी, नागपुरी, हळबी, अहिराणी, डांगी, कोकणी या खालीलपैकी कोणत्या भाषा आहेत? मराठीच्या इतर बोली भाषा, भारताच्या राष्ट्रीय भाषा, केवळ लेखी भाषा आणि वेगवेगळ्या लिप्या आहेत. तर बघा याचं योग्य उत्तर काय असणार आहे? मराठीच्या इतर बोली भाषा आहेत.
मराठीच्या काय तर इतर बोलीभाषा म्हणजेच वराडी, नागपुरी, हळबी, अहिर आणि डांगी कोकणी राष्ट्रीय भाषा नाही, वेगवेगळ्या लिपी पण नाही, केवळ भाषा पण नाहीये. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. वराडी, नागपुरी, हळबी, अहिर आणि डांगी कोकणी या सर्व मराठीच्या विशिष्ट प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा मानल्या जातात. ते बघा, सहेतुकपणे संकेताचे ग्रहण होईल अशा शब्दांच्या खुणा केवळ माणसाला येतात त्या शक्तीला काय म्हणतात? काय म्हणलंय? सहेतुकपणे संकेताचे ग्रहण होईल अशा शब्दांच्या खुणा केवळ माणसालाच येतात त्या शक्तीला बोलीभाषा, लिपी, वाणी, भाषा काय म्हणतात नक्की? तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? वाणी वैखरी. वाणी वैखरी म्हणलं जातं. ओके. सहेतुकपणे संकेतांचे काय होते याच्यामध्ये ग्रहण केले जाते. ग्रंथामध्ये वापरली जाणारी आणि साहित्यिक, राजकीय, शास्त्रीय दृष्टीने उपयोगात आणली जाणारी भाषा कोणती? आता बघा, बोलीभाषा घरात मातृभाषा जी आहे ते आपल्या घरामध्ये बोलली जाते. बोलीभाषा म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये असते. मग आता हे दोन ऑप्शन तर कट झाले, बरोबर ना? ऐराणीता नाहीये. उरलं काय? प्रमाण भाषा. प्रमाण भाषा कुठं वापरली जाते? ग्रंथामध्ये वापरली जाऊ शकते, साहित्यिक मध्ये, राजकीय मध्ये, शास्त्रीय दृष्टीने उपयोगात आणली जाते. ठीक आहे, त्याला म्हणायचं प्रमाण भाषा. गंगाधर शास्त्री फडके 1836 मध्ये लिहिलेल्या महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक कितवे मुद्रित व्याकरण ठरले, म्हणजे कितवी आवृत्ती ठरले असं म्हणू शकतो आपण. बघा, गंगाधर शास्त्री फडके यांनी 1836 मध्ये जे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिलं होतं ते कितवं मराठी व्याकरण होतं? तर ते होतं पहिलं. ते होतं पहिलं, क्रमांक 1. ओके. नेक्स्ट, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, 1836 मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे लिहिले होते. मराठी भाषेच्या व्याकरणातील योगदानाबद्दल कोणाला मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात? बघा, महाराष्ट्र मराठी भाषेचे पाणिनी कोण आहे? दादोबा पांडुरंग तर्खडकर असणार आहे. दादोबा पांडुरंग तर्खडकर हे त्याचे योग्य उत्तर आहे. हा प्रश्न या अगोदर पण विचारलेला आहे. ओके. नेक्स्ट, दादोबा पांडुरंग तर्खडकर 1836 मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. कधी? 1836 मध्ये. भारतीय संविधानाच्या 8व्या परिशिष्टामध्ये सध्या किती प्रादेशिक भाषांना राजकीय राज्य भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे? बघा, 8व्या परिशिष्टामध्ये किती प्रादेशिक भाषांना दर्जा आहे? तर 22 आहे. योग्य उत्तर काय असणार आहे? 22 असेल त्याचं. ओके. नेक्स्ट, भारतीय संविधानाच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 अधिकृत भाषांना समावेश आहे. मूळ संविधानात 14 भाषा होत्या, त्यानंतर घटना दुरुस्ती झाली आणि घटना दुरुस्ती झाल्याच्या नंतर सिंधी, कोकणी, मणिपुरी, नेपाळी, बोडो, डोंगरी, मैथिली या संताली ह्या भाषांचा समावेश करून ही संख्या किती झाली? तर 22 पर्यंत. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार हिंदी तसेच इंग्रजी या संघ राज्याच्या व्यवहाराच्या भाषा आहेत? 343, 351, 311 आणि 370. तर त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? 343 असणार आहे. कलम 343 नुसार आपली हिंदी आणि इंग्रजी ह्या दोन्ही संघ राज्याच्या काय तर व्यवहाराच्या भाषा मानल्या जातात. महत्वाचा प्रश्न आहे, IMP करून ठेवा. ओके. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या भाषांना भारतातील सर्वात जुन्या भाषा मानल्या जातात? बघा, सर्वात जुन्या मराठी, हिंदी, संस्कृत, तमिळ, गुजराती, फारसी, कानडी, इंग्रजी. तर सर्वात जुन्या भाषा जर विचारल्या तर ह्या दोन सांगायच्या, संस्कृत आणि तमिळ सांगायचं, बरोबर ना? आणि सगळ्यात पहिला जर विचारलं ना आपल्याला की राज्यभाषेचा दर्जा, बघा आपण आहे ना, रंगनाथ पठारे मराठी भाषेला दिलेला आहे. बघा, अभिजात भाषेचा दर्जा, सगळ्यात पहिला अभिजात भाषेचा दर्जा हा तमिळ ह्या भाषेला दिलेला आहे. 1 नंबर. ठीक आहे ना, लक्षात राहू द्या, सर्वात जुन्या आणि त्या. संस्कृत, तमिळ या दोन्ही भाषा भारतातील सर्वात प्राचीन अभिजात मानल्या जातात. संस्कृत ही इंडो आर्यन भाषाकुळातील सर्वात जुनी भाषा, तर तमिळ ही द्रविड भाषाकुळातील सर्वात प्राचीन भाषा मानली जाते. दोन्ही भाषांना समृद्ध असा हजारो वर्षांचा साहित्यिक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. ओके? राष्ट्रभाषेसंदर्भात भारतीय संविधानाची काय भूमिका आहे? हिंदी ही भारताची एकमेव राष्ट्रभाषा. मराठीला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला आहे. भारतीय संविधानात कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही आणि इंग्रजी ही अधिकृत राष्ट्रभाषा आहे. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? बघा, भारतीय संविधानाने आतापर्यंत कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. राष्ट्रभाषेचा दर्जा दिलाय का? नाही दिलेला. मग योग्य उत्तर काय? तर पर्याय क्रमांक 3. 1911 मध्ये दामले यांनी खालीलपैकी कोणते महत्वाचे व्याकरण पुस्तक लिहिले? आधुनिक मराठीचे उच्चस्तर व्याकरण, बाल व्याकरण, शास्त्रीय मराठी व्याकरण,
आणि महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. तर याचं योग्य उत्तर काय आहे? शास्त्रीय मराठी व्याकरण हे लिहिलं होतं 1911 दामले यांनी लिहिलं होतं. 1911 दामले. कोणतं? तर शास्त्रीय मराठी व्याकरण. ओके. देवनागरी लिपीमध्ये देव या शब्दाची निर्मिती कोणत्या धातूपासून झाली? बघा, देव शब्दाचे दृश्य, दिव, दाव आणि दीप. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? दीव. दिव. ह्या दीव पासून तयार काय झाला तुमचा? देव हा शब्द तयार झालाय. कशामध्ये? तर आपल्या देवनागरी लिपीमध्ये. देवनागरी लिपीचा विकास खालीलपैकी कोणत्या लिपीपासून झालाय? मोडी लिपी, मोडी प्राकृत, ब्राह्मी आणि खरोष्टी. तर आपल्या देवनागरी लिपीचा जो विकास आहे, ती डेव्हलपमेंट आहे, ती कशापासून झाली? तर ब्राह्मी या लिपीपासून झालेली. ब्राह्मी लिपीपासून. ब्राह्मी लिपी भारतातील बहुतांश प्राचीन आधुनिक लिपींची, उदाहरणार्थ देवनागरी, मोडी, तमिळी, गुजराती इत्यादी जननी मानली जाते. इसवी सन सनाच्या पूर्व काळापासून भारतात ब्राह्मी लिपीचा वापर आढळतो. मोडी लिपी बघा, देवनागरी लिपी वेगाने हात न उचलता लिहिण्यासाठी मोडी लिपीचा विकास नंतरच्या काळामध्ये झाला. प्रामुख्याने यादवांच्या काळात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या मोडी लिपीचा फार मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे. ठीक आहे. ब्राह्मी लिपी सर्व लिपींची जननी म्हणजेच आई मानली जाते. ओके. नेक्स्ट. देवनागरी लिपी लिहिताना अक्षराच्या डोक्यावर जी आडवी रेषा मारली जाते त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं शिरोरेषा किंवा शिरोरेगा. त्याला काय म्हणायचं? शिरोरेषा किंवा शिरोरेगा. आणि देवनागरी लिपी लिहिण्याची दिशा कशी असते? डावीकडून उजवीकडे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा 8329603029. संपूर्ण पोलीस भरती बॅच आहे. संपूर्ण पोलीस भरती बॅच फक्त किती? तर 99 रुपयाला आहे आता. आणि 1 वर्ष कालावधी जे आहे, 1 वर्ष कालावधी त्याची किंमत आहे 499. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने 2 बॅच आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची त्यांनी मला व्हॉट्सअपला हाय मेसेज करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण याची लिंक दिलेली आहे. आजचं लेक्चर तिथं थांबवतोय. लवकरच आपण पुढील 25 प्रश्नांसोबत भेटूया. धन्यवाद.